ओम श्री महालक्ष्मी नमः. सुख शांती आणि ऐश्वर्य देणारी श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहावी, आपल्या घरात लक्ष्मीने वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. राजा भद्रश्रावा आणि राणी सुरतचंद्रिका. द्वापार युगात आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते भद्रश्रावा. तो शूर, दयाळू आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. सुरतचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणा होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये झाली, वजा 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर 1 कन्या. राजाने कन्येचे नाव शांबाला असे ठेवले होते. महालक्ष्मीचे आगमन. एकदा देवीच्या मनात आले की आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल व प्रजेलाही तो आणखी सुख देईल. उलट गरीबाकडे राहिली तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे नेसली, आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या मुख्य दारापाशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम आहे? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते. मी तुझ्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगितले तर त्या तुला पाहून हाकलून देतील. तू इथे थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता, त्यामुळे त्या दोघात नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. मला तिची अवस्था पाहून तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रतामुळे महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य दूर झाले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरून गेले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे सुखी समाधानी झाली व कालांतराने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे त्यांना राजकुळात जन्म मिळाला. देवीच्या कृपेने आता ती राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. राणीचा अपमान आणि कन्येची भक्ती. म्हातारीचे असे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, आजीबाई, मला सांगाल का ते व्रत? मी करेन ते. नेमाने, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली आणि काठी टेकत टेकत निघाली. तेवढ्यात राणी तरातरा महालाबाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी होती हे राणीला समजले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघाली. तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला वाकून नमस्कार केला आणि ती म्हणाली, आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. व्रताचा प्रभाव आणि दरिद्र्याचा काळ. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. राजकन्या शामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सर्व नियमांचे पालन करून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शामबालेचा विवाह मानदर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे तिचा संसार सुखी झाला. पण इकडे भद्रश्रावा व राणी चंद्रिका यांना हळूहळू खूप वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणीची होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रावाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार? एक एक दिवस चिंतेत उगवत होता व तसाच मावळत होता. कोळशाने भरलेला हंडा. एक दिवस भद्रश्रावाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला.
चालून चालून तो खूप दमला. विसावा घेण्यासाठी तो एका नदीकाठी बसला. श्यामबालीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रावाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालीलाही हे समजले. श्यामबालीने आदराने रथ पाठवून भद्रश्रावाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रावा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घुमू लागले. जावयाला त्याने असे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्रावा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रावा घरी आला. मुलीने आपल्याला सोन्याने भरलेला हंडा दिला हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरील झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हते, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातील धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रावा हा चमत्कार पाहून चकित झाला. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचा भोग सुटत नव्हता. सुरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीस येत होता. व्रतामुळे परतले वैभव. एक दिवस सुरचंद्रिका मनात म्हणाली. लेकीला भेटायला तिच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सुरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती. श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसांत त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. मिठाचे महत्त्व. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटायला म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बापाला भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कोणीही केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमान केला होता, पण श्यामबाला आईवर रागवली नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आणि निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मानदराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलीस? श्यामबालेने बरोबर आलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मानदराने झाकण काढून आत पाहिले तर त्यात मिठाचे खडे. मानदराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडे थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मानदर जेवायला बसले. तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालेने पानावर थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थांत ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग श्यामबालेने पतीला सांगितला. मानदरालाही तिचे म्हणणे पटले. व्रताचे फळ. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये. नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी